श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. तर चला, आजचा ब्लॉगमध्ये तुमचं ताई दादा स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आहे, आपण देवघरामध्ये जे देव स्वच्छ करतो, धुवून पुसून ठेवतो, त्यांचा तिलक कसा करायचा. आणि त्याचप्रमाणे स्वामींना तर आपण रोज आंघोळ घालतोच, पण काही देव आपल्याला रोज धुता येत नाही धावपळीच्या जीवनात. तर त्यांचा तिलक हा आठवडाभर कसा टिकून राहील त्याबद्दल ही सविस्तर माहिती आहे. त्यानंतर आपल्या घरासमोर बेलाचं झाड असणं आणि त्याला रोज एक तांबा पाणी घालणं, त्याच्यावर काय महत्त्व असतं, काय आपल्याला लाभ होतात किंवा काय आपल्या अडचणी दूर होतात का, हे जाणून घेण्यासाठी आपण हा ब्लॉग आहे. तर यावरची माहिती आहे. तर चला, जास्त वेळ न घालता आपण हा ब्लॉग स्टार्ट करूया. श्री स्वामी समर्थ. श्री सर्व देवाचं तिलक करायचं असल्यामुळे आज थोडी देवघराची पण साफसफाई करून घेतली आणि आसन पण चेंज करायचं होतं देवघराचं, कारण की मी आठवड्याचं चेंज करतच असते. कारण खूप धूळ बसलेला असतो किंवा खूप काही असते. दिवा लावतो आपण, त्यांनी पण धूळ बसलेला असतो किंवा इतर गोष्टी असतातच छोट्या मोठ्या. आणि साफसफाई करणं म्हणजे आपण स्वतःला कशी रोज आंघोळ घालतो किंवा नवीन कपडे घालतो, तसं देवघरांची पण स्वच्छता ठेवणे हे खूप गरजेचंच आहे. त्यामुळे स्वच्छ केल्यावर आपलं मन प्रसन्न असते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की स्वामी म्हणतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजेच याचा अर्थ असं की माणूस जन्मापासून तर मरणापर्यंत सतत भयाच्या छायेखाली जगत असतो. हे कोणी नाकारू शकत नाही, बरोबर की नाही. आणि हे जर कोणी नाकारायचे ठरवले तर तो स्वतःचीच आत्मवचना करत आहे असे म्हणावे लागेल. कारण कोणते ना कोणते भय सतत माणसाला त्यांचा पिछा पुरवत असते. चिंतेतून भयाची निर्मिती होते आणि चिंता हे मनुष्याला सतत भेडसावत असते. त्यामुळे स्वामी हे मात्र पाठीशी उभे असतात आणि म्हणून म्हणतात की स्वामी भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आता ही श्रीयंत्राची पूजा बघा, ती मी स्वच्छ करून दाखवली, म्हणजे शॉर्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघितलंच असेल तुम्ही. कानाकोपऱ्यातून तुम्ही ते स्वच्छ करू शकत नाही, त्यामुळे ब्रशने स्वच्छ करायचा. आणि तो ब्रश नवीन घ्यायचा, खास करून देवांसाठी असं वापरलेला ब्रश वापरू नये. तर त्यानंतर मी स्थापना कशी करते आणि तसंच कमळगठ्ठ्याची पण स्थापना कशी करते, त्यामुळे आता सगळ्या देवांना स्वच्छ करून मी घेतलेलं आहे. तर चला पुन्हा बघूयात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसे पाहिले ना तर शिशुयात किंवा अगदी लहान वयात, म्हणजे शिशु असतो आपण तेव्हा, किंवा अगदी लहान वयात मनुष्याला भीतीची अथवा भयाची भावना अजिबात नसते. कारण त्यांना लहान असतं, त्या भीती काय असते ते माहीत नाही. देवघरातली निरांजन पेटती अगरबत्ती, मेणबत्ती अशाकडे बालक सहजतेने झेपावते. त्या प्रकाशाचे, अग्नीचे त्याला आकर्षण असते. त्याला हात लावल्यास आपल्याला इजा होईल हे त्याला म्हणजे थोडीही जाणीव नसते. ही जाणीव घरातले मोठे लोक करून देतात. त्याला वाईट काय चांगलं काय हे गोष्टी मात्र घरातले सांगते. त्याला हात लावू नकोस, ते असे असतात. तिथं बुवा असतो, पटकन खा, नाहीतर तुला राक्षस पडून नेईल. जास्त दगा मस्ती करशील तर पोलीस पकडून येईल. असे वारंवार त्याला बजवत असते आणि त्याला भीती निर्माण होते. इथेच भयाचा पहिला स्पर्श त्याला होतो आणि वाढत्या वयाबरोबर तो वाढतच असतो. इतकं की सतत त्या दडपणाखाली वावरत असतो. अर्थात बालपण दाखवलेली भीती ही निर्थहेतुक असते, म्हणजे काही न करता आपण त्याला घाबरवत असतो. तर आता इथे बघा, मी सगळ्या देवांचं टिळक करून घेत आहे. तर तो टिळक कसा करायचा, आधी एखाद्या आपल्या जे असतं करांड, त्यामध्ये हळदीचं थोडं लेपन करायचं, कुंकवाचं थोडं करायचं आणि हळदीने आधी पूर्ण हळदीने अशी अगरबत्तीची काडी घेऊन किंवा आपण जी माचीस असते त्यातली काडी घेऊन ते पूर्ण डॉट करून घ्यायचे. आणि त्यानंतर त्यावर लाल टिळा लावायचा. बघू शकता तुम्ही, मी पूर्ण देवांचा करून घेतलं. आणि त्यासाठी भल्याची भावना असते, पण अथवा भीतीचा शिक्राव मनात झालेला असतो. मग वाढत्या वयाबरोबर ही भीती पण लहान मुलांची संपते. तसंच शालेय जीवनामध्ये मग माणूस जसा मोठा व्हायला लागतो, त्याला अभ्यासाची भीती, कॉलेजमध्ये जी साईड आपल्यामध्ये झेपेल याची भीती, नोकरीवर वरिष्ठांची भीती, संसारात येणाऱ्या अडचणीची भीती,
भय अथवा भीती ही आपल्याला काही पिच्छा सोडत नाही. या सगळ्या अडचणीत भीतीपोटी आपण एकच मार्ग पकडायचा, तो म्हणजे स्वामीचा. आणि स्वामी जेव्हा पाठीशी असलेच तेव्हा एकच आपल्या पाठीशी वाक्य असतं की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजेच आपल्याला समजलंच असेल की स्वामी बघू शकता तुम्ही, ही गोमा किती सुंदर दिसते. आपल्याला प्रपंच साधून परमात्माचा लाभ घ्यायचा असेल तर स्वामी महाराज सांगत असतात, सर्वांची धर्मे अर्थ काम आणि मोक्ष साधण्याचा सर्व शास्त्राचे सार, ज्या तिची सोपी युक्ती अनुसरायची ही जगाला मान्य ठरली असते. आळशी माणूस महाराज असा बिलकुल आवडत नसे. म्हणजे आळशी, खरं तर सांगू मी ना थोडी आळशीच आहे रे बाबा. आळशी माणसाच्या तोंड पाहूनही महाराज म्हणत असतात, कोणी असतं महाराज, आमचे कसे होईल. कोणी विचारू लागला तर काय रे, तुझ्याजवळ बैल नाहीत का, त्याला म्हणून याला प्रश्न विचारत असता. अर्थ बैलाप्रमाणे सतत काम मेहनत करून माणसाने आपली उपजीविका करावी असाच असतो. उगीच रडत बसून प्रयत्नांनी परमेश्वर सहाय्य देतो. थोडेफार तरी ज्ञान प्राप्त होण्यास श्री स्वामी समर्थ भक्तीचा मार्ग दाखवतील असा दृढ विश्वास भक्ताने ठेवावा. आणि दुःखी कष्टी जनाचे परिपालन करण्याकरिता श्री स्वामी समर्थाचा अवतार झाला होता. म्हणजेच स्वामी महाराज हे आपल्याला असेच भेटले नाही. ज्यांनी स्वामीचा हात, या जगात करोडो लोक आहे आणि ज्यांनी कोणी स्वामीचा हात पकडला तो कधीच घाबरू शकत नाही. कारण की जो घाबरला तो गेला. आता बघा, ढोंगी आणि नाटकी लोकांची परीक्षा कशी असते. श्री स्वामी सांगतात की दर्शनाला सकाळ संध्याकाळ पुष्कळ गर्दी असतात. मठात बघा, केंद्रात बघा. महाराजांना विश्रांती कशी ती मिळतच नसते. म्हणजे प्रत्येक जण काही ना काही दुःख आपल्या मनातलं घेऊन येतो आणि ते दुःख मनातलं वेचून काढणारा म्हणजे आपला स्वामी. आपल्याला माहीत पण नसतं. हे बघा, इतकी सुंदर अशी तिलक केलेली आहे, किती छान दिसतं. चला आता आपण देवघराची मांडणी करूया. त्यानंतर मी बेलाच्या झाडाला पाणी घालते आणि बेलाच्या झाडाचं महत्त्व काय हे तुम्हाला मी बेलाचं झाड घरासमोर असणं शुभ असतं का, हे जो प्रश्न आहे तर तो बघा. आता त्या बेलाचं झाड दारासमोर असणं का बरं शुभ असतो सांगा. बेलाचे झाड हे घरासमोर असणे किंवा कुंडीत लावणे अत्यंत शुभ असते. बेलाच्या झाडाला दररोज नियमित एक तांब्याचा प्याला पाणी घातल्याने पूर्वजनांचे शुभ आशीर्वाद मिळतात. तसेच पितृदोषसुद्धा कमी होतात. बेलाच्या झाड दरवाजासमोर असल्यास तर त्याची दररोज पूजा केल्याने वंशवृद्धी असते. तसेच संतती रक्षण देखील होते. बेलाचे एक पान लाल रंगाचा कपडा घेऊन त्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवल्यास धनाची वाढ देखील होते. बेलाच्या झाडाची दररोज पूजा केल्याने भगवान शिव शंकराची कृपा होते व आशीर्वाद निश्चित प्राप्त होते. तसेच ग्रह आणि चंद्रदोष पण कमी होतात. आता त्यानंतर मी सगळ्या देवांची तिलक केली आणि तिलक करून त्यांना छान असं हार घालून घेतले, वस्त्र धारण केले. छान असा लाल रंगाचा आसन मी ठेवला देवघरामध्ये आणि आता प्रत्येक देवाची मी स्थापना करत आहे. तुम्हाला सांगते की इतकं सोपी नाही आहे एका क्रिएटरला एक ब्लॉग अपलोड करणं. आणि असं नाही आहे की धरला ब्लॉग शूट केला आणि अपलोड केला, त्याला एडिटिंग येते, डबिंग येते, छोट्या छोट्या क्लिप कट करणे असते, कुठे चुकलं कुठे, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागते. त्यातूनही एखादी थोडीफार चूक राहून जातेच. ती तुम्ही म्हणजे बघू नका, म्हणजे मान्य करा की आता इतकं केल्याने थोडाफार तर होणारच आहे. आणि एक असं नसते की केला आणि शूट टाकलं आहे, त्याला खूप मेहनत असते एका ब्लॉगिंगसाठी आणि ती पण लोकांसमोर प्रेझेंट करणे खूप अवघड असते. तर चला आता असं स्वामीला आंघोळ करून चंदन घालून वस्त्र लावून आणि काय म्हणते रुद्राक्षाची माला टाकून त्यांना असं फेटा वगैरे लावून त्यांना त्यांच्या जागेवर विराजमान केलं. त्याच्यानंतर त्या फोटोंना पण असं चंदन मी लावून घेतलं. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की मध्यभागी टिळा काय लावायचा, त्याच्यात आध्यात्मिक ऊर्जा असते, स्वामीची ही सकारात्मक ऊर्जा असते. त्यानंतर मला कमळमाळ कीड न लागण्यासाठी स्वच्छ करून घ्यायची होती, तर मी खोबरेल तेलामध्ये अशा 2 वड्या टाकल्या विरघळून आणि त्यामध्ये सगळं मिक्स केलं आणि एका कापडामध्ये असं ते स्वच्छ असं पुसून घेतलं कमळमाठ, जेणेकरून कीड न लागावं. त्यानंतर आता
श्रीयंत्राची स्थापना आणि कमळमाळ कशी ठेवायची ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते. एक प्लेट घ्यायची तांब्याची, त्यामध्ये अशी मी प्लेट घेतली आहे, ती मी तुम्हाला टॅग पण करेल लिंक. आणि त्यावर लाल रंगाचं आसन ठेवायचं, त्यावर श्रीयंत्र ठेवायचा. श्रीयंत्रावर एक छोटीशी आपली जे मार्केटमध्ये माळ अवेलेबल असते ते ठेवायचं. त्यानंतर त्यांना छान असं कुंकू लावायचं. कुंकू फक्त बोटभर लावायचं, असं छान असं पसर कुंकू टाकायचा त्याच्यावर. त्यानंतर आपण त्यावर कमळ गठ्ठ्याची माळ अशी ठेवायची. बघा छान असं दिसतं, जेणेकरून कीड न लागण्यासाठी मी हा उपाय करत असते. तशी असती श्रीयंत्राची स्थापना आणि कमळगट्ट्याची माळ कीड न लागता कशी स्वच्छ ठेवायची यासाठी या 2 गोष्टी होत्या. स्वामी समर्थ. कलशाची स्थापना कशी करायची, तर कलश स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यावर स्वस्तिक काढायचा, स्वच्छ पाणी घ्यायचं त्यामध्ये जे आपण पाणी पितो ते. त्यानंतर त्या पाण्यामध्ये हळद, कुंकू आणि अष्टगंध टाकायचं. त्यानंतर सुपारी काडीवाली, त्यानंतर एक नाणं टाकायचं, पैसा, जे पैसा एक असं नाणं घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं, आणि 5 विड्याची पाने. आणि हे जे देठ आहे ते आतल्या बाजूने ठेवायचं. आणि अशी 5 पाने ठेवल्यानंतर त्यावर एक ओलं नारळ जे पूर्णपणे आपण पाण्यात भिजवून घ्यायचं ते ठेवायचं, आणि त्याला अष्टगंध, हळद, कुंकू लावून अशी स्थापना करायची. त्यानंतर एका तांब्यामध्ये असे थोडेसे तांदूळ घ्यायचे, जे ॲडजस्ट करून मी इथे बसवते तुम्हाला एक मिनिटला. कलश हा उजव्या बाजूला ठेवायचा. अशा प्रकारे कलशाची स्थापना करायची. श्री स्वामी समर्थ. फायनली लुक असा आला आहे. इथून सुरुवात करूया. ही कमळगट्ट्याची माळ जी मी तुम्हाला सांगितली की कीड न लागण्यासाठी काय करावं, कसं करावं. त्यानंतर मग हे बघा, ही घंटेची पूजा रोज करायची. यामध्ये तूप असतं, जो मी तुळशीला रोज तुपाचा दिवा लावते रोज सकाळी. मी तुम्हाला जसं कासवाची स्थापना सांगितली, आणि कासव ही कोणत्या दिशेने असलेलं पाहिजे. त्यानंतर ही तुळजाभवानी, श्री दत्तात्रय, हनुमानजी. आणि ह्या प्रकारे मी तिलक केलं, म्हणजे उत्तरण जी पडली नाही पाहिजे, म्हणजेच यामध्ये धान्य भरलेलं आहे, जी पडली तर मग सगळं जी मेहनत केली आहे आपण ती वाया जाईल. यामध्ये बघू शकता, याला पण तिलक केलं आहे. अन्नपूर्णा मातेला ती मूर्ती भेटायची आहे, म्हणजे कुठे ठेवली आता मला दिसत नाही आहे. नंतर मग ही बघा गोमाता, या प्रकारे तिलक करायचा गोमातेला. ही आपली लक्ष्मी, गणपती, आणि हे देव तर तुम्हाला आपले बालकृष्ण, शिवलिंग पिंड, आणि आपली दुर्गा माता. आणि कलशाची स्थापना कशी करायची हे पण तुम्हाला दाखवलेलंच आहे. हे आपले स्वामीची मूर्ती, आणि हे हसरे स्वामी. अशा प्रकारे या प्रकारे छान असं देवघर छान स्वच्छ धुवून पुसून तिलक वगैरे करून ठेवलं आहे. तर चला मग आता ह्या ब्लॉगमध्ये एंड करू. तर स्वामीची स्थापना केली, त्यानंतर इतर देवही मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घासून पुसून घेतले, आणि त्यांचे तिलक पण मी कसे लावायचे तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवलेच आहे. त्यानंतर कलशाची स्थापना जो त्या कोपऱ्यात मांडलेला आहे, तुम्ही शक्यतो उजव्या हातालाच मांडायचा असतो, पण सध्या मी तिथे ठेवलेला आहे. इथली मागच्या वेळी इथे होता, मी आता सध्या तिकडे ठेवला, कारण की थोडी फेरबदल करत असते, म्हणजे मी देवांची मांडणी करताना. तर त्यानंतर मी चांगल्या प्रकारे तिलक करून घेतलेला आहे, तुम्हाला मी दाखवला जाता. आणि बेलाचं झाड का घरासमोर असायला पाहिजे ते पण मी तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे. आणि तुमच्या घरी बेलाचं झाड नसेल तर ते तुम्ही आवर्जून लावा. माझं जे बेलाचं झाड होतं ते आधी एकदम कोमेजून गेलं होतं, आता हिरवगार झालं आणि त्याला खूप पालवी फुटली. तर आणि ते शुभ मानल्या जाते आपल्या घरासमोर असणं, दरवाजासमोर म्हणजे दारासमोर. तर तसं माझ्या पिंपळाचं, वडाचं अशी झाडं आहे, आणि ही असणं घरासमोर ही झाडं असणं शुभ असतात. तर श्री स्वामी समर्थ. इथेच हा ब्लॉग संपवू. ताईदादांना पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया. त्यानंतर
जर कुणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला नका विसरू आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर शेअर आणि लाईक करा. मी खूप मेहनत लागते व्हिडिओ तयार करा, एडिटिंग करा या गोष्टीसाठी. तर थँक्यू सो मच आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.